नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता रेशन कार्ड धारकांना मोफत धान्यासोबत 1000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। केंद्र सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे आणि हे 1000 रुपये 1 जून 2025 पासून रेशन कार्ड धारकांसाठी, ज्यांच्याकडे रेशन कार्ड धारक आहे आणि जे मोफत धान्य घेतात, त्यांना आता अन्नधान्यासोबत 1000 रुपये मिळणार आहे। तर त्या संदर्भात काय बातमी आहे ती सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। रेशन कार्ड धारकांना आता मोफत रेशन सोबत महिन्याला 1000 रुपये मिळणार आहे। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन योजना सुरू केली आहे। या योजनेत मोफत धान्यासोबतच आर्थिक मदत देखील केली जाणार आहे। ज्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे त्या नागरिकांना हे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे खूप कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, म्हणजे अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। योजनेचे उद्दिष्ट गरीब कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्यासोबतच आर्थिक मदत मिळावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत। या अटींमध्ये बसणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना 1000 रुपये मिळतील। मग या योजनेची अटी काय आहे, तर ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। यासोबत त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। मग रेशन कार्ड KYC करणे गरजेचे आहे। या योजनेत लाभार्थ्यांना खाद्य सुरक्षा देखील दिली जाईल। यासोबतच अकाउंटमध्ये दर महिन्याला 1000 रुपये पाठवले जातील। यामुळे या योजनेत पारदर्शकता राहणार आहे। रेशन कार्ड धारकांनी KYC करणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी धान्यासोबत मोफत 1000 रुपये मिळणार आहे। तर पेपरच्या बातम्यांमधून आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी शासनाने महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहे। तर मित्रांनो, अर्ज कसा करावा, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांनी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, उत्पन्न दाखला आणि निवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। तुम्हाला राज्य अन्न नागरी पुरवठा वेबसाईटवर भेट द्यायची आहे। त्यानंतर योजनेच्या अर्जावर क्लिक करा, रेशन कार्ड नंबर आणि इतर माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा, त्यानंतर फॉर्म सबमिट करा। यासोबत KYC करणे अनिवार्य आहे। ही योजना 1 जून 2025 पासून सुरू होईल। तर मित्रांनो, या प्रकारच्या या बातम्यांनुसार आपण ही माहिती दिलेली आहे। तरी चौकशी करा आणि या योजनेचा लाभ मिळवा। धन्यवाद। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।